तिळाचे महत्त्व संक्रांतीला का असते तर पूर्वापार तिळाचं महत्त्व आपल्याला सांगितलं जातं ते योग्यच आहे। मात्र आधुनिक आहारात देखील शास्त्रीय दृष्टिकोनातून तिळाचं महत्त्व नेमकं काय याविषयी जाणून घ्या। आपल्याकडे थंडीच्या दिवसात तिळाचं महत्त्व सांगितलं आहे। संक्रांतीच्या निमित्तानं तिळगुळ आणि त्याचे पदार्थ आपण पारंपरिक पद्धतीने खातोच। तीळ आणि गुळ हे पदार्थ उष्ण मानले जातात आणि या दिवसात शरीराला उष्णता मिळवण्यासाठीच ते पूर्वापार आपल्या आहारात घ्यायला सांगितले असावेत। आयुर्वेदासारख्या पुरातन शास्त्रातही तिळाचं महत्त्व सांगितलेलं आहे। एक मात्र नक्की की या छोट्याशा दिसणाऱ्या तिळात पौष्टिकता मात्र भरपूर आहे। त्यामुळेच हजारो वर्षापासून आपण तीळ आणि तिळाचं तेल वापरत आलो आहोत। तिळात कॅल्शियम आहे ते आपल्या सर्वांना माहीतच आहे। याशिवाय मॅग्नीज, लोह, फॉस्फरस, सेलेनियम, ब गटातील जीवनसत्वे आणि तंतुमय पदार्थही आहेत। तिळातील कॅल्शियम हाडांसाठी चांगलं मानलं जातं। तसंच तिळात झिंक जास्त असतं जे हाडांचा ठिसूळपणा रोखण्यास मदत करते। याशिवाय संक्रांतीच्या दिवशी काळ्या वस्त्रांना महत्त्व दिले जाते कारण काळी वस्त्रे उष्णता शोषून घेतात। म्हणून काळ्या साड्या, काळी झबली अशी वस्त्रे संक्रांतीच्या सुमारास कापड बाजारात दिसून येतात।